पुन्हा एकदा रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रिंग रोडमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या नव्यांगण सोसायटीबद्दल एक व्हिडिओ मी टाकला होता, सोमाणी बिल्डर. त्या सोमाणी बिल्डरचे चिरंजीव यांचे इथं अजून एक ही नवीन स्कीम चालू आहे. तिथल्या काही सभासदांनी मला बोलवलं होतं, ते सगळे सभासद इथं थांबलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय. आणि हा सगळा विषय मांडायच्या आधी नरेंद्रजी मोदी रेराच्या बद्दल काय म्हटले होते ते जरा ऐकून घ्या. सरकार के प्रयासों का बहुत बड़ा लाभ शहरों में रहने वाले मध्यम वर्ग को हो रहा है. मध्यम वर्ग के साथियों के जो घर बरसों से अधूरे पड़े थे, उनके लिए 25,000 करोड़ रुपए का विशेष फंड भी बनाया गया है. साथियों, इन सारे फैसलों के साथ ही लोगों के पास अब रेरा जैसा कानून की शक्ति भी है. रेरा ने लोगों में ये भरोसा लौटाया है कि जिस प्रोजेक्ट में वो पैसा लगा रहे हैं वो पूरा होगा. उनका घर अब फंसेगा नहीं. इथं कसं महारेराचं हे होतं, रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यामुळे आम्ही इथं फ्लॅट घेतला. आणि बिल्डरने दाखवताना पण आम्हाला एवढं सगळं सुंदर दाखवलं, तुम्हाला गार्डन मिळेल, पार्टी हॉल मिळेल, एवढ्या एवढ्या बिल्डिंग आहेत आणि हा सगळा एरिया वगैरे आम्हाला आवडला म्हणून आम्ही घेतलं. पण हे महारेराचं रजिस्ट्रेशन असल्यामुळे आम्ही घेतलं, पण त्यांनी आमची पूर्ण फसवणूक केली. आज 4 वर्ष झालं आम्ही हप्ते भरतोय फ्लॅटचे, तरी पण आम्हाला पोझिशन नाहीये. 13,80,000 लोन माझं पूर्णपणे त्याने घेतलेलं आहे. बरं, सगळे पैसे बिल्डरने माझे घेतले. डाऊन पेमेंटला किती पैसे? आणि डाऊन पेमेंटला त्यांनी माझ्याकडनं 3 लाख रुपये घेतलेले. 3 लाख रुपये डाऊन पेमेंटला आणि 13 लाखाचं लोन. आणि ही व्यक्ती त्या 13 लाखाचे हप्ते भरती आहे आणि फ्लॅटचं पोझिशनही मिळत नाही. अशा अवस्थेत एक सर्वसामान्य नागरिक अडकलेला असेल, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण फसलेला असेल, तर मोदीजी प्लीज याची दखल घेणार का? मी इथं महारेराचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यासाठीच मी फ्लॅट घेतला होता की चांगले स्कीम पण त्या चांगली आहे. नो EMI टील पोझिशन असं आम्हाला त्यांनी सांगितलं. अच्छा. हो, त्यामुळे मग आम्ही म्हटलं म्हणजे जोपर्यंत तुम्हाला पोझिशन बिल्डर देणार नाही तोपर्यंत तुम्हाला EMI भरावा लागणार नाही. तुम्ही कुठल्या बँकेकडनं लोन घेतलं? आम्ही येस बँकेकडून. येस बँकेकडनं. अच्छा. त्यांनीच आम्हाला करून दिलं ते लोन. बिल्डरनीच करून दिलं? हो, बिल्डरनीच करून दिलं आम्हाला. मी 2019 पासून इथे रजिस्टर केलं. माझं जे फ्लॅट आहे तो बुक केला आणि 2022ला मला सुद्धा मिळणार होता, जसं यांना मिळणार आहे तसं मला सुद्धा 2022ला मिळालं, पण मिळालं नाही. आमचे हप्ते मात्र कटत आहेत. एक गरीब महिला आहेत, या नर्सचं काम करतात. त्यांच्या घरात फक्त त्यांचे मिस्टर आहेत. ते दोघं मिळून कसं बसा हातावर पोट ठेवून घर चालवतात. इथं फ्लॅट बुक केला, बिल्डरनी त्याच्या लागेबंदे लावून बँकेकडनं त्याचं लोन पण करून घेतलं आणि लोन डिस्बर्स पण करून घेतलं. लोनचे हप्ते भरतात. आज गेले 4 वर्ष झाले. एक सर्वसामान्य नागरिक होरपळतोय. देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशा ज्या काही अडचणीत आलेल्या या सामान्य नागरिकासाठी ते पुढे येतील का? मावळ्यात तर आम्हाला हा एरिया पहिल्यापासूनच आवडत होता, म्हणून आम्ही ते बुक केलं. आणि PNB बँकेकडनं आम्ही लोन पूर्ण 16 लाखाचं घेतलं. सगळं लोन आमचं डिस्बर्स झालेलं आहे आणि हप्ते पण गेले आमचे. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला पोझिशन मिळेल त्यावेळेसच आम्ही तुमचे हप्ते सुरू करू, पण त्यांनी आधीच आमचं हप्ते सुरू केले आणि आम्ही 1 वर्षापासून आता लोन बंद करून टाकले. EMI बंद करून टाकले. हे EMI तुम्ही बंद केले, ह्यानी ताई सिबिल खराब होईल तुमचं? होईल, पण मग आम्ही म्हटलं की आम्ही आता नंतर बघू काय होईल ते. मग आम्हाला बँकेकडनं फोन येतात, तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला घर ताब्यात द्या, आम्ही तुम्हाला पुढचं लोन क्लिअर करून देऊ, असं आम्ही त्यांना सांगितलं. एक सर्वसामान्य नागरिकाला काही गोष्टी कळत नाहीत, लक्षात येत नाहीत की आपल्याला फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही म्हटल्यानंतर बँकचे EMI स्टॉप करून टाकतो. पण बँकेचे EMI स्टॉप केल्या कारणाने ह्या व्यक्तीचं सिबिल खराब होऊन जातं. मोदीजी, सिबिल खराब होतं. सिबिल खराब झाल्यानंतर ह्या माणसाच्या आयुष्याचं पुढच्या करिअरचं काय, याचं स्पष्टीकरण मोदीजी तुम्ही द्याल का? 2021 साली इथं बुकिंग केलं अंडर रेरा कन्स्ट्रक्शन बघून. आणि एरिया आवडला. आम्ही स्लम एरियामध्ये राहतो साहेब, त्यामुळे आम्हाला हा एरिया खूप आवडला. कुठे राहतात ताई आपण? दापोडीला राहतो. दापोडीवरनं इथे. आणि हे बजेटमध्ये बसत होतं म्हणून आम्ही बुक केलं. पण आता आम्ही पूर्णपणे बँकेने यांना पूर्ण लोन डिस्बर्स केले आणि आम्ही कंटिन्यू हप्ते भरतो. बँकेचं जे लोन करून दिलं ते ह्यांनीच करून दिलं, बिल्डरच्या माणसांनीच.
म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच लोन जे घ्यायचं होतं ते बँक बिल्डरनी करून दिलेलं. बिल्डर लॉबीचे बँकेच्या लोकांबरोबर किती लागेबंदी असतात बघा. सर्वसामान्य नागरिकांना बिल्डर लोन पण करून देतो. हा मग मी इतक्या छोट्या घरात राहते, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहते. घर नाहीये म्हणून मी इथं बुक केलं. बरं, तुमच्या बजेटमध्ये बसेल आहे? बजेटमध्ये बसत होतं म्हणून बुक केलं. पण आता ही अशा कधी कधी बुक केलं ताई? 2021 ला बुक केलं. 2021 ला बुक केलं. सगळे पैसे डिस्बर्स केले? सगळे पैसे बँकेकडून पण सगळे घेतले. म्हणजे तुमच्या कष्टाने कमवलेला सगळा पैसा तुम्ही इथं लावून ठेवलेला. समजा बँकेने जर आम्हाला लोन दिलंय, बँक पोझिशन बघून लोन डिस्पर्स करतो ना. बरोबर. हा संपूर्ण कसा काय पैसा घेतला बिल्डरनी आणि बँकेने कसा काय दिला? हा प्रश्न ते मला नाही विचारत आहेत बरं का, हा सरकारला प्रश्न आहे. बँकेचं पण काम आहे ना की आधी इथं येऊन बँकेने पण बघितलं पाहिजे की इथलं काम कसं आहे, नंतरच त्यांनी डिस्पर्स करायला पाहिजे होता. आणि ज्यावेळेस बँकेत गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं की संपूर्ण बिल्डरनी पैसा तुमचा घेतलेला आहे. एक सर्वसामान्य नागरिकाची भूमिका आणि विचार काय असतात की जर बँकेचं लोन डिस्बर्स होतंय म्हटल्यानंतर प्रोजेक्ट हे जेन्युइनच असणार आहे. त्यामुळं सामान्य नागरिक डोळे झाकून या बिल्डर लॉबीकडं फ्लॅट घेत असतो. आणि जर बँकेकडनं लोन डिस्बर्स होऊन सुद्धा ही लोक फसत असतील आणि बँकाही जर फसत असतील तर या देशामध्ये काय चाललंय याचं स्पष्टीकरण माझ्या अंदाजे देशाच्या पंतप्रधानांना द्यावं लागेल. आणि पीएम जे आवास योजना निर्माण केली ती गव्हर्नमेंट कडूनच झालेली आहे. त्याचे पैसेही आम्हाला भेटले बँके थ्रू. पण त्याचं काय पुढं जर तुम्ही हेच करत नाही की या लोकांना दिलं आहे पैसे तर त्याचं काहीतरी झालंय का पुढं? बरं, म्हणजे आता आवास योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळालेत आणि आता हे प्रोजेक्ट फसलंय. आता परत जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा फ्लॅट घेतला तर तुम्हाला आता मिळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं? म्हणजे त्या बिल्डरनी गव्हर्नमेंटला पण फसवलंय आणि सामान्य लोकांना पण. द्या ना मोदीजी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यायची आहेत. कारण की रेरा हा कायदा 2017 मध्ये तुमच्या कालखंडामध्ये आला. हो, माझं काय तुमच्याशी पर्सनल दुश्मनी नाही. लोकांना असं तुम्ही दर्शवत असाल की पंडित फक्त भाजपच्या विरोधात बोलतो. मला तुमच्याशी एक नव्या पैशाचा माझा तुमचा वाद नाही. पण एक सर्वसामान्य नागरिक होरपळतोय आणि त्याच्या व्यथा जर मी तुमच्या समोर मांडतोय तर भारतीय जनता पार्टी माझ्यावर गुन्हे दाखल करणार? सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा मांडतो. आज सर्वसामान्य नागरिक होरपळतोय. आज शेकडोच्या संख्येने आज इथं लोक उभी राहिली आहेत. आत्ताही पुण्यामधली पुणे टू लोणावळा लोकल बंद असल्या कारणाने असंख्य लोक इथं पोहोचू शकले नाहीत. इथं जवळपास 250 ते 300 लोकांनी फ्लॅट बुक केलेत. पण त्या लोकांना जर फ्लॅटचं पोझिशन मिळत नसेल तर याला जबाबदार कोण? मोदीजी घ्या ना जिम्मेवारी. जिम्मेवारी जिम्मेवारी म्हणून बोंबलत असताना घ्या ना जिम्मेवारी. सर्वसामान्य नागरिक आज किती लांबून लांबून इथं येतो, फ्लॅटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, डाऊन पेमेंट भरतो. बँकेचं लोन होत नसेल तर बिल्डर त्यांना स्वतःच्या वशिलेबाजीने बँकेतनं लोनही मिळवून देतो. PM आवास योजनेची पैसेही बिल्डर घेतो. तरी जर फ्लॅटचं पोझिशन मिळत नसेल तर काय चाललंय काय देशात, याचं उत्तर प्रशासनाला आणि सरकारला आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना द्यावंच लागेल. नमस्कार ताई, काय नाव ताई आपलं? नूतन सचिन शिंदे. बरं, कुठे राहिला आपण? मी चंदननगरला राहिले. चंदननगरमध्ये? चंदननगरपासून एवढ्या लांब येऊन फ्लॅट घेण्यामागचं कारण? बजेटमध्ये होतं आमच्या आणि मुलं बी लहान होते. म्हटलं भाड्याने राहण्यापेक्षा होऊन जाईल आपलं, नाही का? काय काम करतात ताई आपण किंवा आपल्या फॅमिली मिस्टर वगैरे? प्रायव्हेट जॉबला आहे. पण आम्ही इथपर्यंत अवस्था बिकट आहे. इथपर्यंत अवस्था बिकट आहे. माणूस रडतोय, याची काही जाण बिन ठेवणार आहे की नाही सरकार? लहान मुलं आम्ही पोर्टाला चिमटा काढतो, EMI भरतो. बर, सरकारने काहीतरी केलं पाहिजे. लवकरात लवकर आम्हाला त्याचं हे केलं पाहिजे. फ्लॅट तरी द्यावा, काहीतरी निर्णय घ्यावा त्यांनी. कारण आम्ही स्वतः घरामध्ये नाही पण भाडं बी देतो, EMI देतोय. आम्ही पोटाला मुलं, लहान मुलांचं शिक्षण हे ते पूर्ण म्हणजे काहीच राहत नाही हातामध्ये. पोटाला चिमटा काढून सर्वसामान्य नागरिक बँकेचे हप्ते भरतोय आणि फ्लॅटचं पोझिशन न मिळाल्या कारणाने एक भाड्याच्या घरात राहतोय. घराचं भाडंही भरायचं आणि बँकेचा हप्ताही भरायचा. या दोन्ही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक स्वतःची फॅमिली चालवणार का या सगळ्या परिस्थितीला फेस करणार, हा प्रश्न आहे. कोण याची जबाबदारी घेणार की नाही? एक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे. प्रशासन, सरकार कोण याची दखल घेणार? रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट होतं, प्लीज याच्याकडे दखल घ्या अशी मी सरकारला आजोडून विनंती करतो. बँकेचं काहीतरी प्रोटोकॉल्स असतात की जेव्हा
बिल्डर एक स्लॅब बांधतो, त्याच्यानंतर बिल्डर बँकेकडे पैसे मागतो, बरोबर, तेव्हा बँक एक व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्या कस्टमर्सला ईमेल करते की बिल्डर आमच्याकडनं पैसे मागतोय, तर आम्ही त्याला द्यायचे का. बरोबर. त्याच्यानंतर जो कस्टमर असतो त्याने एकदा व्हेरिफिकेशन करायचं असतं इथे येऊन, त्याच्यानंतर जेव्हा अप्रुव्हल देतो तेव्हा बँक बिल्डरला पैसे देते. बरोबर. आता 5 वर्ष झाले एकदाही बँकेने आम्हाला मेल केलेला नाहीये की आम्ही पैसे देऊ का बिल्डरला. पूर्णपणे डायरेक्टली त्यांच्या स्वाधीने बिल्डर मागतो हे पैसे देऊन टाकतात. बँक डायरेक्ट पैसे देते. ते प्रोटोकॉल काही फॉलोच करत नाही की आम्हाला माहितीच नाही की आमची बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कितीपर्यंत झालेलं आहे. काहीतरी प्रोटोकॉल्स असतात ते फॉलो तरी केले पाहिजे. बँकेकडनं कुठले प्रोटोकॉल एकही ईमेल आले नाही आजपर्यंत. मी मगाचपासून आतापर्यंत या 2-3 महिलांचा पण आपण व्हिडिओ केले, त्या व्हिडिओमध्ये सगळ्या महिलांनी पण तेच सांगितलं आणि आता ही व्यक्ती पण तेच सांगते की बिल्डरनी स्वतःचे कॉन्टॅक्ट्स लावून बँकेकडनं लोन करून दिले. जर बँकेकडनं लोन करून दिले असेल तर ग्राहकाला विश्वासात न घेता बिल्डरच्या म्हणण्यावर बँकांनी परस्पर लोन डिस्बर्स करून दिले. आता जर प्रोजेक्ट बंद आहे, प्रोजेक्ट अडचणीत आहे, तर लोन डिस्बर्समेंट कसं काय होऊ शकतात. जर बिल्डर अडचणीत असताना सुद्धा जर बँकांनी त्यांचे लोन, जर या सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेले लोन जर बँकांनी डिस्बर्स केलेले असतील तर या लोकांनी EMI का भरला पाहिजे याचं स्पष्टीकरण पण सरकारला द्यायला पाहिजे, RBIने द्यायला पाहिजे. आता प्रॉब्लेम असा आहे ना की एक सर्वसामान्य नागरिकांना नॅशनलाइज बँकांमधनं तर लोन मिळत नाही, काही फायनान्स कंपन्यांकडनं लोन मिळतात आणि फायनान्स कंपन्या म्हणजे काय, आपने बाप का राज आहे. काय करता दादा आपण? सर मी टॅक्सी व्यावसायिक आहे. मी स्वतः मालक चालक आहे. हो का? कुठे राहिला दादा? मी सांगवीला. बरं. मग इकडे फ्लॅट बुक करण्यामागचं कारण? लोकमत, सकाळ अशामध्ये 2018 साली जाहिरात आली होती. नो EMI टिल पोझिशन. फक्त बुकिंग अमाऊंट भरा आणि फ्लॅटचं EMI तुम्ही राहायला गेल्यावर भरा, असा EMI ची आठ होती त्यांची. आणि आम्ही त्याला बघून भुरळ पडली आणि इथं सगळं मंडप वगैरे घातला होता, इनॉग्रेशन केलं होतं, नाश्ता चहा पाणी सगळं ठेवलं होतं, बँकेचे प्रतिनिधी ठेवले होते सगळे. आणि त्यांना सगळं आमच्या डोळ्यात देखत म्हणजे अक्षरशः आहे ना आम्हाला फसवलंच. बँक पण होती तिथं सगळे, येस बँक, इंडिया बुल्स वगैरे, जे फायनान्स बँक. माझं स्वतःचं येस बँकेचं लोन आहे. जागेवरती माझं 15 लाखाचं लोन सँक्शन झालं. बापरे. मोठमोठे जे न्यूज चॅनल्स आहेत किंवा पत्रकार असतात किंवा प्रेस मीडिया असते, तर त्या प्रेस मीडियामध्ये जर एखाद्या बिल्डरची जाहिरात आली तर सामान्य जनतेला असं वाटतं की तो बिल्डर जेन्युइन आहे आणि सर्वसामान्य नागरिक लगेच डोळे झाकून तिथे येतो आणि तिथे फ्लॅट बुक करतो. आणि नुसतंच एवढं नाही तर ज्यावेळेस तो बिल्डर फ्लॅट बुकिंगसाठी मंडप वगैरे घालतो त्यावेळेस सगळ्या मोठमोठ्या बँका, म्हणजे नावाजलेल्या बँकांचे बोर्ड घेऊन 4 टेबल उभे करून टाकायचे की सर्वसामान्य नागरिकांना वाटतं की एवढ्या मोठमोठ्या बँका या बिल्डरच्या दारात टेबल टाकून अक्षरशः भिकाऱ्यासारख्या बसल्यात म्हटल्यानंतर बिल्डर खूपच जेन्युइन आहे हा विश्वास सर्वसामान्य नागरिकांना मिळतो. आणि सर्वसामान्य नागरिक, आज हा बिचारा गरीब माणूस आहे, हा माणूस या माणसाला, अशा माणसाला भुरळ पडते आणि तो त्याचे कष्टाचे पैसे सर्वसामान्य नागरिक एक बिल्डरला देऊन मोकळा होतो आणि बिल्डर लुटल्याशिवाय सोडत नाही. आणि सेलिब्रिटी लोकांनी जाहिरात केली, अवधूत गुप्ते, स्पृहा जोशी, किती नाव सांगू, सगळ्यांनी जाहिरातीमध्ये मोठे मोठे बॅनर लावले होते इथपर्यंत, इथं रोडवर. माझ्याकडे बॅनरचे फोटो आहेत, पेपरमध्ये कटआउट आहेत. बरं, ते फोटो पाठवा मला. ते सगळं आहे सर. आणि कोरोनाच्या काळात आम्हाला EMI चालू झाला, बँकवाले नुसते फोनवर फोन. एक तर कोरोनाच्या काळात एवढं लोक मरतात का जगतात याचं माहीत नव्हतं. आम्ही कसं बसत जगलो आणि त्यातून हे बिल्डरवाले आमच्या हे असं करतात. आता माझ्या समोरचे 9 नंबरमध्ये फ्लॅट आहे, 5व्या मजला कुठे आहे, हवेत, आणि आमचे 10 लाख बिल्डर घेऊन बसलाय. काय करायचं आम्ही? ही परिस्थिती आहे. माझ्याकडे बोलायला शब्दच उरलेले नाही आहेत, काय बोलू मी. बँक लोन देऊन मोकळे झाले, बिल्डर लोन पैसे आम्ही कुठं जायचं. बँकवाल्यांनी पण आहे ना परस्पर आमचे लोन डिस्बर्स असतं केलं. डिमांड लेटर आहे, डिमांड लेटरला आम्हाला सांगितलं पाहिजे तुमची एवढी एवढी डिमांड आली बिल्डरकडून, पैसे देऊ का. डायरेक्ट आपल्या सह्या घेऊन मोकळे. बिल्डरचं नाव सोमानी बिल्डर, गौरव सोमानी आणि जाजू. ऐकलं का? हे तेच आहे जे नव्यांगण सोसायटी, जे रिंग रोडमध्ये ती नव्यांगण सोसायटीचा जो मॅटर आला होता ना, सोमानी बिल्डर अजित पवारांच्या जवळची व्यक्तिमत्व आहे, कळलं का. अजित पवारांच्या जवळची व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचाच मुलगा. म्हणजे कसं होतं की वडील फसलेले असतील तर वडिलांच्या नावावर काही करता लपडी येत नसतील तर पोरग पुढं करायचं आणि त्याच्या नावावर पण लपडी चालू करून टाकायची. आणि काय टेन्शन घ्यायचं नाही, मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या डोक्यावर हात असतील तर कोण घंटा वाकडं करत नाही. हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांना लुटलं जात आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे.
तुम्हाला काय माझं वाकडं करायचं ते करा, माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा. सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी मी लढत होतो, लढत आहे आणि लढत राहणार. मी EMI टोटली बँकेला लेटर देऊन स्टॉप केलेलं आहे. एक तर बँकेच्या हेड ऑफिसलाही पाठवलं आहे, येस बँकेच्या, आणि पुणे ब्रँचलाही पाठवलेलं आहे. बरोबर. मी सांगितलंय तरी त्यांचे ECS लागतात, मी भरत नाहीये. मला काही बँकेत झिरोच बॅलन्स ठेवलेला आहे. नोटीस वगैरे बँकेचे काय अजून मला काही कॉन्टॅक्ट आलेलं नाहीये. आणि जरी आलं तर मी बँकेलाही घाबरत नाही. मला काय करायचं तुम्ही करून दाखवा. जर ही बिल्डिंग जर तयार होत नाही ना, मला जर माझा फ्लॅट मिळत नाही, मी का हप्ते भरायचे? खरी गोष्ट आहे, अगदी खरं. कशाचं कुणाला हप्ते फुकट मी माझ्या फॅमिलीला खायला घालेल ना. खरी गोष्ट आहे. फुकटचं कशाला दुसऱ्याला घालू? मला काय करायचं तुम्ही करून दाखवा. जर तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही, तुमच्यात दम नाही ना, तर प्रोजेक्ट घ्यायचे नाही. सर्वसामान्य नागरिक आता तुमच्याशी लढायला पण तयार होतोय, कळलं का? दिवस रात्र कष्ट, काबाड कष्ट करून सर्वसामान्य नागरिक जर पैसे कमवतो आणि ते कष्टाचे पैसे एखादी आपली घर व्हावं, आपली प्रॉपर्टी व्हावी याच्यासाठी तो पैसे इन्व्हेस्ट करतो, आणि त्याला जर त्या प्रॉपर्टी मिळत नसेल तर त्यांनी बिल्डर बँकांच्या समोर तरी नांग्या का टाकाव्यात? बिंदास बँकेशी या माणसाने लढावं. या माणसाच्या सोबत मी खंबीरपणे उभा राहणार, कळलं का? बँक याचं काय वाकडं करते ते मी पण बघतो. आणि मी बँकेला चॅलेंज करतो, तुमच्यात जर दम असेल ना तर मी माझ्या फॅमिलीला सांगून तुम्हाला लटकून जाईल, हे लक्षात ठेवा. नाही काय टेन्शन नका घेऊ दादा, आपण आहोत. आम्ही बँकेला माझं ओपन चॅलेंज आहे, ओपन. दिल्लीला बसला असेल ना, तिथनं यावं माझ्याकडे. मी सरकारलाही ओपन चॅलेंज करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी जनतेसोबत होतो, आहे आणि राहणार. सर्वसामान्य जनता जर होरपळत असेल आणि सरकार त्याची दखल घेत नसेल तर मी चॅलेंज देतो सरकारला, मी घोडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझंही चॅलेंज आहे, फ्लॅट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी बँकेला हप्ते भरत नाही. ऐका काय म्हणतोय. एक तर बँकेला म्हणेल फ्लॅट मला कंप्लीट करून द्या, तुम्हीच घ्या, मला तुमचा काय हिशोब होईल तो द्या. अशा लोकांबद्दल मला खरंच अभिमान वाटतो. अशी लढणारी लोक पाहिजेत, रडणारी नाही. फ्लॅट बघून म्हणजे ऍड बघितल्या यांच्या, एवढे छान छान व्हिडिओ बनवलेले होते यांनी, की असं वाटत होतं की खरंच आपलं स्वप्नातलं घर पूर्ण होईल. पण ते सगळं खोटं होतं. दाखवलं एक, फक्त जाहिराती बघून का विश्वास होता? सरकार रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर ते तर खूपच महत्वाचं आहे की रेरा प्रोजेक्ट आहे म्हणून आम्ही पाऊल उचललं होतं. म्हणजे त्यांनी बिल्डरच्या जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं होतं का रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट? कारण की असे बिल्डर्स असा प्रमोट करतात. रेरा प्रोजेक्ट आहे म्हणून तरच आम्ही आलो होतो. आणि इथं पाऊल टाकलं की स्वप्नातलं घर पूर्ण होईल म्हणून. बरेच वेळा आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत, म्हणजे शेवटी मी फ्लॅट कॅन्सल पण केला, पण ते काय म्हणले होते की जोपर्यंत आमच्याकडून कॅन्सलेशनचं पूर्ण होत नाही तोपर्यंत EMI मी पे करेन. त्याच्या आधीचे तर मी 7-8 वर्ष भरलेच आहेत EMI, आणि नंतरचे त्यांनी फक्त मला कमिट केलं की मी तुमचं EMI पे करेन, पण त्यांनी काही केले नाही. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी म्हणायचे मी येईन बोलेन, पण कधीच ते समोर आले नाही. 3-4 वेळा आम्ही त्यांच्या. आपण काय करता ताई? मी हॉस्पिटलमध्ये जॉबला. आणि मग लोन तुमच्या दोघांच्या नावावर मिळून जातं? मेन ऍप्लिकंट मी आहे आणि तुम्ही दोघं हस्बंड वाईफ आहात? हो. प्लस आम्ही त्यांच्या घरी पण जाऊन आलो होतो, तर त्यांच्या भावाने तर आम्हाला अजित पवारांचंच म्हणजे हे दिलं, धमकी दिली की तुम्हाला काय करायचंय करा, आम्हाला अजित पवारांचं हे आहे, सपोर्ट आहे. अजित पवारांचा सपोर्ट असेल तर सामान्य जनतेला फसवलं तरी चालतंय. हो. त्याच्याकडून एक म्हणजे अपॉलॉजीचा सुद्धा कॉल नाही का, काही नाही. मी एवढे मेसेज करते, कॉल करते, यांनी मेसेज कॉल केले, घरी गेलो तरी त्याचा काही रिस्पॉन्स नाही. ऐकताय का? हे काय लोक म्हणतात ते ऐका. एक सर्वसामान्य नागरिक न्याय मागण्यासाठी बिल्डरच्या ऑफिसला जातो, सुसाईड करण्याचा पण प्रयत्न करतो, कारण की हातबल असतो, त्याला काही न्यायच मिळत नाही, कोणी त्याला थारा देत नाही. पोलीस प्रशासन त्यांच्यापर्यंत जातं तर पोलिस त्यांना कायदा शिकवतात की तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. आणि बिल्डर बिंदास सांगतो की मोठमोठ्या नेत्यांची नावं, अजित पवारांचं नाव घेत आहेत, पण बिल्डर अजित पवार तसे नसतील म्हणूनच तर खरंच भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांची युती झाली. स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे अजित पवार. बैलगाडीवर पुरावे होते, फडणवीसांकडे बैलगाडीवर पुरावे होते. आता काय, सत्तेसाठी सब कुछ जायज आहे, बरोबर आहे की नाही? पण एनिवे, आज ह्या व्यक्तींनी त्यांच्या ऑफिसला जाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस प्रशासनाने यांना अक्षरशः खदेडून लावलं. अशी जर अवस्था सर्वसामान्य नागरिकांची होत असेल तर काय बोलावं? हेच होते का आजचे दिन, असा प्रश्न पडतो. बरोबर आहे का चूक आहे? सर्वसामान्य नागरिकांचा आवाज ऐका, ते काय म्हणतायत.
ते माझ्या शब्दाला शब्द म्हणून मी बळबळ तुम्हाला म्हणतोय का हो म्हणा? का तुम्ही मला इथं बोलवलंय स्वतःनी सगळ्यांनी मिळून? हा, तुम्ही सगळ्यांनी बोलवलं ना मला? हा, कळलं का? आणि हे रेराचं पिल्लू हे भाजपनीच काढलेले. बरोबर आहे, 2017 मध्येच रेरा आणलं होतं रजिस्ट्रेशन. बरोबर ना? इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने घेतला होता, कारण पुण्यामध्ये आजच्या काळामध्ये महागाई एवढी आहे की आम नागरिक फ्लॅट ऑफर्ड करू शकत नाही. बरोबर. म्हणून आम्ही तिकडे भाड्याने राहतो, तर आम्ही इथं इन्व्हेस्टमेंट केला की जाऊ द्या, आपल्याला नाही तर आपल्या पोरांना तरी राहायला स्वतःचं एक घर होईल. बरोबर, एक इन्व्हेस्टमेंट पर्पज घेतला होता. हो. बरं, आणि अजून तुम्हाला असं सिक्युरिटी सारखं काही वाटलं की नाही? सिक्युरिटी सारखा हे वाटलं की हे रेरा प्रोजेक्ट होता. बर. रेरा होता म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली. बर. कारण त्यांनी अक्षरशः त्यांनी सगळं बॅनर वगैरे सगळं लावून आम्हाला रेरा रजिस्ट्रेशन नंबर दिला होता. साईडवर गेलो, साईडवर व्हिजिट केली, रेराचं वाचलं, सगळं केलं, सॅटिस्फाईड होतो आम्ही. त्यांनी जे सॅम्पल फ्लॅट वगैरे बनवले होते त्यामध्ये सुद्धा आम्ही ओके होतो की चला कमी बजेटमध्ये चांगलं घर आम्हाला भेटतंय राहायला. रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असल्या कारणाने हा तुम्हाला विश्वास होता की तुमची फसवणूक होणार नाही? होणार नाही, कारण गव्हर्नमेंट याला जबाबदार असणार आहे. बरोबर. मग आज जर रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असून सुद्धा जर तुम्हाला फ्लॅटचं पोझिशन मिळत नसेल तर सरकारने हे प्रोजेक्ट ताब्यात घेऊन ते कंप्लीट करून तुम्हाला पोझिशन द्यावं अशी तुमची इच्छा आहे की नाही? हो आहे, कारण याला सरकारच जबाबदार असायला पाहिजे. बरोबर ना? तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न विचारतो की रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असताना सुद्धा जर बिल्डर पळून गेलेला असेल तर ते सर्व प्रोजेक्ट सरकारने ताब्यात घेऊन ते कंप्लीट करून त्याचं पोझिशन तुम्हाला द्यावं अशी तुमची इच्छा आहे की नाही? आम्ही रेरावरती विश्वास ठेवून गेलेले म्हणून रेराने आमची जबाबदारी घ्यावी. सर्वसामान्य नागरिक पण म्हणतोय रेरा रजिस्टर्ड जर प्रोजेक्ट असेल तर मग रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टला सरकारने ताब्यात घ्यावं आणि ते प्रोजेक्ट कंप्लीट करून सरकारने यांना त्यांचं पोझिशन द्यावं. हे मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली तर चुकलं काय? द्या ना यांना न्याय. यांनी त्यांच्या कष्टाचे काबाड कष्टाचे पैसे इथं इन्व्हेस्ट केलेले आहेत. यांनी काही चोऱ्या माऱ्या करून कमवलेला पैसा नाही येतो. रेरा प्रोजेक्ट असताना आम्ही बुक केलंय. बरोबर. त्यामुळे रेराच्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी. बरं. आणि सगळे जे पैसे आमचे गेलेत ते पैसे आम्हाला द्यावे ना तर घर द्यावे आम्हाला. तुम्ही आता सगळ्या लोकांनी मिळून इथे सोसायटी केली आहे का? आम्ही आता सर्व लोकांनी सामान्य लोकांनी एक अलवटी केलेली आहे आणि अलवटी याच्यासाठी केली आहे की सरकारने आम्हाला दाद द्यावी म्हणून. एकट्याला दाद देत नाही बिल्डर. नाही, काय नावाने केलंय तुम्ही? आता हे बघा, ही अलवटी केलेली आहे. अलवटीचं नाव पण आम्ही केलंय अतुल्य असोसिएशन ऑफ अलवटी. बर. म्हणजे अलवटीमध्ये आम्ही 15 लोक आहेत, प्रत्येक बिल्डिंगचे 2-2 लोक आहेत. बर. आणि आता असं आहे की या ह्याच्यामध्ये गरीब लोक आहेत. कोणी सिक्युरिटीचं काम करतंय, कोण हाऊसकीपिंगचं करतंय, कोण वॉचमॅन करतंय आणि अशी काय मोठी श्रीमंत लोक नाही आहेत. हे मध्यमवर्ग लोक आहेत आणि सगळ्यांच्या खिशाला म्हणतात ना पडणारी अशी उचकी घरं होती, कमी पैशातली. आणि लोकांना हे सांगितलं की नो इमाय टिल पोझिशन. नो इमाय टिल पोझिशन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही घर घेणार तेव्हा तुम्हाला हप्ता लागणार. पण हे म्हणतात ना बिल्डर आणि बँक यांच्या सहमताने आम्हाला फसवणूक केलेली आहे. म्हणून सरकारने रेरा प्रोजेक्ट असे बंद करावे आणि लोकांची फसवणूक करण्याचे बंद करावे, हेच आम्हाला म्हणणं आहे आमचं. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पण पत्र पाठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले, सगळे जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन सर्वांना केलेत. जेवढं करता येईल तेवढं सर्व केले. शेवटी साहेब तुम्हाला आम्ही गाठलं आणि तुमच्याकडनं आम्ही मदत मागतोय. आता नाही, मी मदत तर नाही करत आहे, पण मी सामान्य जनतेचा आवाज उठवण्याचं मी काम करतोय. मदत देण्या एवढा माझी लायकी नाही, माझी अवकात पण नाही. ही लोक आज जर माझ्याकडे मदत मागत असेल तर मी काय करणार? मी माझं एक यूट्यूब चॅनल चालवतो, त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचावा आणि सरकारने या सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा, एवढीच माझी एक सामान्य छोटीशी इच्छा आहे. बाकी मी ते प्रयत्न करत असतो. बाकी सरकारच्या दरबारात आहे, सरकार काय करणार देव जाणे. पण एनिवे तुम्ही मला या सगळ्या गोष्टीचे फोन नंबर्स द्या. तुमच्याशी जर या संदर्भात कोणाला संपर्क करायचा असेल तर तुमचे फोन नंबर्स वगैरे द्या. तुम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात कोणालाही काही डाऊट्स असतील किंवा काही चर्चा करायच्या असतील आणि हे जे काही मी आता व्हिडिओ बनवलाय हा तुमच्या सगळ्यांच्या समोर बनवलाय, बरोबर आहे? मी काही मनातलं काही तुमच्या गळ्यात मारलेलं नक्की नाही. आमची फसवणूक झालेली आहे. बरं, नाही मी तुम्हाला काही बळबळ तुम्हाला म्हणायला लावलंय, बोलायला लावलंय नक्की नाही ना? बरोबर आहे. माझा एखादा शब्द जर चुकीचा पडलेला असेल तर मी सरकारच्या पण हात जोडून पाया पडून माफी मागतो. या इथल्या आलेल्या लोकांचं पण माझ्या कुठलं बोलण्यामध्ये कुठं भावना दुखावल्या असतील तर त्यांचीही मी माफी मागतो. फक्त एवढीच विनंती शेवटची करतो, ह्या लोकांना न्याय द्या. आता शूटिंग करता करता या ताईंच्या तोंडून काही शब्द निघाले, ते ऐकून मला असं वाटलं की ह्यांचा एक टेक मी घेतलाच पाहिजे. काय नाव ताई आपलं?
प्रिया उमेश कांबळे. हा, तुम्ही आता मी बोलत असताना मागणं काय बोललात, जरा पुन्हा एकदा बोलाल प्लीज. सरकारने जी ही स्कीम काढली आहे महिलांसाठी 1500 रुपये लाडक्या बहिणींसाठी, पण लाडक्या बहिणींच्या मेन व्यथा काय आहेत, त्यांना काय आज म्हणजे काय त्रास होतो, काय हे एक वेळ पैसे नाही दिले तरी चालतील, पण त्यांच्या असं सरकारने समोर जाऊन कोण जे बिकट परिस्थितीत आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून, आज बघा हे माझे मिस्टर एवढे हायपर होतात ते, त्यांना बीपी शुगर, मला पण बीपी शुगर आहे. ह्या स्ट्रेसमुळं आमच्या घरातलं वातावरण पूर्ण हे झालंय, मानसिक आम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहोत. ह्याला जबाबदार कोण? आमच्या घरात माझा मुलगा एकटा आहे, आम्ही दोघांना काय झालं त्याला कोण जबाबदार? खरी गोष्ट आहे. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणत असतो की खरं तर ज्यांच्या हातात सत्ता असते त्या सत्तेतल्या लोकांनी खरं तर जर कोणी व्याधी मांडत असेल, त्यांच्या समस्या मांडत असेल तर अरे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा त्या लोकांना विश्वासात घ्या, त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेऊन सोडवा. त्या व्यक्ती, त्या ताई बघा काय म्हणतात, त्यांना तुमच्या 1500 रुपये नको आहेत, त्यांना काय हवं आहे, त्यांनी जे त्यांच्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याची जर फसवणूक होत असेल तर तिथं त्या न्याय मागतात, न्याय. पण हा न्याय सरकार देईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव ताई आपलं? माझं नाव मीरा सुधीर मानकर. बरं. माझा फ्लॅट इथे 8 नंबरमध्ये 212ला आहे. मी 2018ला बुक केला होता. आम्हाला 2020 पर्यंत आम्हाला पोझिशन देणार होते आणि माझा फ्लॅट टील पोझिशन आहे, त्याच्यामुळं मग त्यांचं कसं होतं, ज्यावेळेस चावी देणार त्याच वेळेस आम्ही हप्ते चालू करणार. पण बिल्डरनी ही गोष्ट केली नाहीये. प्रत्येकाला इथं जेवढ्यांनी ही घरं घेतले, जे स्वस्तात घर भेटले, मग ते कोणी घेतलंय? फक्त जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनीच घेतलेले. बरोबर, कशासाठी? का त्यांच्या खिशाला परवडेल म्हणून त्यांनी हा घर घेतलं होतं. बरोबर, त्यांच्या याच्याप्रमाणे. कारण इथं जेवढे लोक आहेत त्यांनी कोण सिक्युरिटी, कोण हाऊसकीपिंग, कोण असे प्रत्येक जेवढ्या बायका पण आहेत तेवढ्या पण कामं करूनच त्यांचे हप्ते भरतात. पण यातली जेवढं त्यांनी आम्हाला दिलं पोझिशन वगैरे अग्रीमेंट मध्ये पण ज्या गोष्टी दिल्या त्यातली एकही गोष्ट आता 2025 झालं, म्हणजे आजपर्यंत किती वर्ष झालं. मग हा फ्लॅट खरंच आमच्या खिशाला परवडला का? नाही. मग तरी पण याच्यात आम्ही बिल्डरशी पण संवाद साधला, आम्ही त्यांच्याशी बोललो नाही, बोललो असं नाही. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला, आज 2 वर्ष झालं आमची FIR चालते. 1 वर्ष तर आमची FIR दाखल करायलाच गेली, त्याच्यानंतर आता 1 वर्ष झालं आमचा जबाब चालतोय. अजूनही चार्जशीट पोलीस सुद्धा दाखल केलेली नाहीये. अजूनही आम्ही त्याच्यातच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. आमच्याकडे सगळे, जसं आम्ही मंत्रालयाला लेटर पाठवलं, आमच्याकडे सगळे लेटर आहे, माझ्याकडे सगळं आहे. आम्ही अजित पवारांना पण भेटलो, आम्ही त्यांना सुद्धा मी स्वतःनी तो लेटर दिलेला आहे. त्यावेळेस आम्ही त्यांनी फक्त त्यांनी सांगितलं का यांना अटक करा, पण अटक करा नाही. अजून मी अजित पवारांना एकच मागणी करते, ठीक आहे तुम्ही त्यावेळेस बोलले, तुम्ही काय आमच्याकडे लक्ष नाही दिलं, पण अजूनही तुम्ही एकच गोष्ट करा, तुम्ही आता या पुण्याचे पालकमंत्री आहात, म्हणजे आमचे तुम्ही पाललेच आहात ना, मग आमची जबाबदारी तुम्ही घ्या. लागला तर त्यांनी विसरले असतील त्यांच्या कामाच्या याच्यात, आम्ही त्यांना स्वतःहून जाऊन अजून एक लेटर देतो. तर त्यांनी आम्हाला खरंच मदत केली तर आम्ही अजून एक त्यांचा व्हिडिओ बनवून एवढ्या सगळ्या लोकांसमोर खरंच अजितदादांचे आम्ही अभिनंदन सुद्धा करू. पण या सगळ्या लोकांची जबाबदारी त्यांनी घ्यावा, कारण ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. आम्ही कुठलंही त्यांच्यावर आमचा रागदोष नाही. ज्यावेळेस आम्ही लेटर दिला त्यावेळेस ठीक आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत विसरले असतील, आम्हाला काही त्यांच्याकडे सुद्धा महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण तरी सुद्धा आज हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे, तर थोडी त्यांनी एका बिल्डरसाठी हजारो लोकांची थोडीशी नोंद त्यांनी घ्यावी, एवढंच आमचं. आणि या एवढ्या लोकांचं नुकसान, आज ही एवढी लोक येत आहेत, सगळ्यांनी सुद्धा एवढ्यांना हप्ते भरणं होत नाही. आज बँकांचे जे हप्ते येतात सगळ्यांची कर्ज, आम्ही कलेक्टर मॅडमला सुद्धा लेटर, माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लेटर आहे, कलेक्टर मंत्री वगैरे सगळ्यांचे लेटर आत्ता माझ्याकडे आहे. जर एवढं करून सुद्धा जर शासन आमची दखल नाही घेत तर मग आम्ही कसा विश्वास ठेवणार शासनावर? त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी आज रेरा रजिस्टर आहे ना, मग एवढ्या वर्षाचे केसेस का रेरा हे करत नाहीयेत अजूनपर्यंत? मग आम्ही जर रेरावर विश्वास ठेवतोय, काय बोलू मी, या ताईंची जी व्यथा ऐकतोय आज 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 अक्षरशः त्या व्यक्ती बोलायला म्हणजे काय, म्हणजे हात टेकलेत राजकारण्यांसमोर. अरे तुम्हाला सत्ता कशासाठी दिली? अजितदादा तुम्ही असं म्हणताय की बिल्डरला अटक करू, बिल्डरला अटक केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? बिल्डरला अटक केलं तर यांना पोझिशन मिळून जाईल. बिल्डरला अटक केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? या सगळ्या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बिल्डर भिकेला लागलेला असेल तर रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असेल तर सरकारला मध्यस्थी करून हे प्रोजेक्ट ताब्यात घेऊन कंप्लीट केलंच पाहिजे.
मग रेरा रजिस्ट्रेशन तुम्ही त्याचं कशाला करून घेतलं? कुठल्या गोष्टीवर जनतेला त्यांना भरोसा दिला की रेरा रजिस्टर्ड आहे म्हटल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही? हा भरोसा का दिला? आज तुम्ही मोदीजींबरोबर त्या सत्तेमध्ये जाऊन बसलात ना अजितदादा, आज ही व्यक्ती तळमळतेने म्हणते हो तुम्हाला की बाबा तुमच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, तुम्ही विसरून गेलेले असाल. आज तुम्ही का काम करत नाहीयेत हे मला चांगलं माहिती आहे, पण मला काय त्या ताईंबद्दल बोलायचं, पण त्या ताई स्वतः म्हणतायत की तुमच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, तुम्ही विसरून गेलेला असाल. ठीक आहे, विसरला असाल. अरे दादा करा ना यांचं काम. तुमच्याकडनं तर अपेक्षा आहे. सकाळी 6 वाजल्यापासून अजितदादा तुम्ही उठून काम करताना आज तुमच्याकडनं तर अपेक्षा आहे. तुमच्याकडनं अपेक्षा आहे. काय तुम्हाला खायचे होते तेवढं खाल्ले असतील नसतील, काय गोंधळ घालायचा तो घाला, पण एक सर्वसामान्य नागरिक एवढ्या विश्वासाने तुमच्याकडे बोलतोय तर प्लीज त्याची दखल घ्या आणि त्यांना न्याय मिळवून द्या.